नमस्कार, राधिकाज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आजच्या रेसिपीमध्ये मी ब्रेडपासून गुलाबजामुन बनवणार आहे. घरामध्ये थोडेसे शिल्लक ब्रेड उरलेले होते, तर त्यापासून मी म्हटलं गुलाबजामुनच बनवूया. या अगोदरसुद्धा मी बऱ्याचदा ब्रेडचे गुलाबजामुन बनवलेले होते, खूप छान लागतात. तर चला मग तुम्हालासुद्धा मी बनवून दाखवते. तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर एक पातेलं गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये 1 वाटी साखर टाकली. 1 वाटी साखरेसाठी मी 2 वाटी पाणी घेतलं. आता गॅसची मीडियम फ्लेमवरती मी हा पाक बनवून घेणार आहे. म्हणजे लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा पाक तयार करायचा आहे. तोपर्यंत आपण ब्रेडचं पीठ भिजवून घेऊया. तर या ठिकाणी मी 11 ब्रेड घेतलेले आहे आणि हे बघा, हे ब्रेडचं हे जे काट असतं लाल, हे आपल्याला काढून टाकायचं आहे. अशा पद्धतीने सगळ्या ब्रेडचं काट मी चाकूने काढून टाकते. तर या ठिकाणी सगळ्या ब्रेडचे काट काढून झालेले आहे. आता हे ब्रेड आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. आता बाकीचे ब्रेडसुद्धा मी असेच बारीक करून घेते. आणि आपण हे गुलाबजामुनचं पीठ भिजवतोय, तर आपण इकडे पाकसुद्धा गरम करायला ठेवला होता, तर तो सुद्धा आपल्याला अधनं-मधनं हलवायचा आहे. आणि हे ब्रेडचं आपल्याला कणिक भिजवण्यासाठी मी इथे दूध घेतलेलं आहे. तर एवढं दूध नाही लागणार आहे, यामधलं कमीत कमी अर्धी पाव वाटी दूध लागणार आहे. तर थोडं थोडं करूनच यामध्ये टाकायचं, एकदम नाही टाकायचं, कारण ब्रेड अगोदरच थोडेसे ओलसर असतात, त्यामुळे याला थोडंसंच दूध लागणार आहे. जसं हवं तसंच दूध टाकून आपल्याला ही कणिक भिजवायची आहे. आपण विकतच्या गुलाबजामुनचं जसं पीठ भिजवतो सेम तसंच भिजवायचं. आणि हे बघा, 1 वाटी दूध घेतलं होतं, तर त्यामधलं एवढं दूध उरलेलं आहे. म्हणजे पाव वाटीला सुद्धा कमी दूध मला लागलेलं आहे. तर या ठिकाणी हे पीठ भिजवून झालेलं आहे. तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवूया. तेल गरम करायला ठेवलं आणि गॅसची फ्लेम लो केलेली आहे. आणि इकडे पाक बघा चांगला उकळतोय. तर यामध्ये मी वेलची पावडर न टाकता वेलची आणि केसरचं सिरप टाकणार आहे. तुम्ही वेलची बारीक ठेचून सुद्धा यामध्ये टाकू शकता. तर हे बघा, 1 चमचा मी सिरप यामध्ये टाकते. याने सुद्धा पाकाला छान टेस्ट येते आणि रंगसुद्धा बघा पाकाचा छान आलाय. आता गॅसच्या मीडियम फ्लेमवरतीच मी हा पाक तयार करणार आहे. गुलाबजामुनचं पीठ आपण पुन्हा एकदा थोडंसं हात फिरवून घेऊया. आता याचे छान गोल गोल गुलाबजामुन तयार करूया. तर तेल गरम झालं होतं, म्हणून जेवढे गुलाबजामुन तयार झाले तेवढे तळून घेते आणि बाकीचे नंतर तयार करते. गुलाबजामुन तेलामध्ये सोडले की लगेच झाऱ्याने ते असे पलटी करून घ्यायचे, म्हणजे ते एकाच साईडने जास्त लागणार नाही, एकसारखे भाजतील.
गुलाबजामुन तेलामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मीडियम फ्लेमवरती मी हे गुलाबजामुन तळून घेते। छान लाल रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहे। हे बघा, छान लाल रंग आलेला आहे। आता हे गुलाबजामुन काढून घेऊया आणि बाकीची सुद्धा मी तयार करून ठेवली आहे, तर ते तळून घेते। बाकीचे उरलेले गुलाबजामुन सुद्धा आपण यामध्ये तळून घेऊया। आणि हे बघा, इकडे आपला पाक सुद्धा छान तयार होतोय, जवळजवळ तयारच झालेला आहे। आता थोडासा पातळ जरी वाटत असला तरी नंतर तो घट्ट होतो। 1 मिनिटानंतर मी हा गॅस आता बंद करणार आहे आणि इकडे गुलाबजामुन सुद्धा आपले तयार झालेले आहे। पातेल्यामध्ये जो पाक तयार केला होता तो मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतला आणि आता यामध्ये आपण हे गुलाबजामुन सोडूया। एकदम गरम पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजामुन सोडायचे आहे, तरच ते छान भिजतात। आणि जर तुमचे गुलाबजामुन चांगले भिजत नसेल तर तुम्ही गुलाबजामुन पाकामध्ये टाकून तो पाक थोडा वेळ 2 मिनिटं उकळवून घ्यायचा। मग त्या गुलाबजामुनमध्ये चांगला पाक मुरेल आणि गुलाबजामुन छान मऊ होतील। या ठिकाणी मी अर्धा तास हे गुलाबजामुन पाकामध्ये भिजत ठेवले होते, तर थोडेसे भिजले आहे। आता या गुलाबजामुनवरती मी थोडंसं गार्निशिंग करते, तर हे पिस्त्याचे बारीक काप केले तर ते यावरती ठेवते आणि गार्निशिंग म्हणून यावरती थोडंसं केसर सुद्धा ठेवते। तर अशा पद्धतीने आपले ब्रेडपासून गुलाबजामुन तयार झालेले आहे। तुम्हाला दिसतच असेल किती छान झाले। सेम आपण बाहेरच्या पॅकेटमध्ये जे बनवतो तसेच गुलाबजामुन तयार झाले। तुम्हाला मी या ठिकाणी एक गुलाबजामुन कट करून दाखवते। छान मऊ झालेत, पण याला आणखी पाकामध्ये चांगलं मुरू द्यावं लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा।